कॉर्नर डिझाईन बघायची आहे. चला सुरू करूया. हे पहा, कर्कटकच्या साहाय्याने असं 1 इंचावरती पहिलं मार्जिन घेतलेले. हे पहा असं, सॉरी 1 मिनटं, असं 1 इंचावरती परत 1.5 इंच घेतले मार्जिन असं स्केलच्या साहाय्याने. हे पहा 1.5 इंच झालं, 1.5 इंच घेतलं. आता हे पुढे आपल्याला परत किती घ्यायचं आहे, 2.5 इंच घ्यायचं आहे. हे पहा 1.5चं डायरेक्ट आपण 1 इंचावरती वाढवलं आहे. हे घ्यायचं आहे 2.5 इंचावरती मार्जिन. 1 मिनिट. हे पहा, हे झालं 2.5 इंच. आता पुढे पण आपल्याला 3.5 इंच, 1 इंच वाढवायचं आहे. हे कॉर्नर डिझाईन आहे, सर्वांनी बनवू शकता. हे 2.5 तर हे 3.5 इंच. मार्जिन लक्षात ठेवा, 1, 1.5, 1.5च्या डायरेक्ट 2.5, 2.5च्या नंतर 3.5. हे मार्जिन झालं. आता हे पान मी आताच लाईव्हमध्ये दाखवलं आहे, तरी पण सांगते. ह्या पानाची उंची 4 आहे आणि खालच्या साईडला 1/2 इंच आहे, म्हणजे 1 इंच तयार होईल. डबल फोल्ड पेपर आहे आणि मध्ये आहे 1 इंचचं मार्जिन, म्हणजे ते ओपन केल्यानंतर 2 इंच. चला, हे आता आपण हे पूर्ण आखून घेऊया. कसं आखायचं ते बघा. कॉर्नरमध्ये असं कॉर्नरमध्येच घ्यायचं कधी पण, म्हणजे परफेक्ट बनतं. कॉर्नर कुठे पण ठेवा, मग स्टेअरकेसवरती बरोबर परफेक्ट होऊन जातो तो. जास्त वेळ पण लागत नाही बनवायला. सॉरी, इकडे घेऊन दाखवायचं होतं. हे पाय हे करून घेतलं. आता इथे येऊया. लास्ट पण असं ठेवायचं. चार पाकळ्यांचं म्हणजे असं बनून जातं. पानं म्हणू शकता, पाकळी म्हणू शकता. हे पहा, आणि हे इथे असं येईल. हे असं कॉर्नर तयार होते. एकदम इझी पद्धत आहे, सगळ्यांना जमेल असं आहे. हे पहा, कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.